नाव सांगा. सकाराम मोहिते. काही नाव सांगा. नाव विचारलंय मी, नाव नाही सांगितलं. नाव पण सांगतो. 3-4 लाख लोक या कार्यक्रमाला येत असतात आणि त्यांची भोजनाची जबाबदारी आम्हा एका ग्रुपवरती, रायगडच्या ग्रुपवर दिलेली असते. देवा नमस्कार. नाव सांगा. नाव सांगा. सकाराम मोहिते. कुठलं गाव? गाव कोयना नगर, कोयनानगर. मुंबई. देवा तुमचं नाव सांगा. रवींद्र सुर्वे. आणि तुमचं? माझं नाव, हां, मी रत्नागिरीचा स्थायिक. नाव सांगा. नाव विचारलंय मी, नाव नाही सांगितलं. नाव पण सांगतो. सुभाष सकाराम जाधव. तुमचं कुठलं? गाव निवळी चिपळूण, विमानतळ. अरे वा. सुरू करू. प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीसुद्धा सिद्धगिरी मठावरती आमच्या महाशिवरात्र महोत्सव संपन्न होत आहे. नाहीतरी 3-4 लाख लोक या कार्यक्रमाला येत असतात आणि त्यांची भोजनाची जबाबदारी आम्हा एका ग्रुपवरती, रायगडच्या ग्रुपवर दिलेली असते. आम्ही ते करत असतो आणि सर्व मंडळीचं इथला पण सहकार्य असतो. त्यामुळे 3 दिवस पूर्णपणे या कार्यक्रमाचं जे काही भोजनाचं असेल, नाश्त्याचं असेल, ही व्यवस्था आमच्यावर स्वामीजींनी जबाबदारी टाकलेली असते. पण स्वामींच्या आम्ही एवढ्या लोकांचं कसं करतो आम्हालाच माहिती नाही. ते स्वामीजींची दिलेली आम्हाला जी ताकद आहे, शक्ती आहे आम्हाला दिलेली, त्या प्रचितीवरच आम्ही हे काम करत असतो. पण यावर्षी अन्नछत्र कंटिन्यू ठेवणार आहे. अन्नछत्र हा इथला आता नवीन आम्ही सुरू केला आहे स्वामीजीने. तो आजपासून कंटिन्यू हा अन्नछत्र राहणार आहे. आणि चांगल्या प्रकारचे सिस्टम महाराजांनी केलेले आहे. आलेल्या भक्तांना जरासुद्धा भोजन घेण्यासाठी, नाश्ता घेण्यासाठी त्रास होणार नाही. स्वामीने पुढचं भविष्य जाणून आता लोकांना सांधेदुखी, पाठदुखी सगळं येतं म्हणून खाली बसता येणार नाही, म्हणून चांगल्या टेबलची जवळजवळ एक टेबलची किंमत 8 ते 10 लाख किंमत आहे. अशा प्रकारचे टेबल स्वामींनी भक्तांसाठी उपलब्ध करून दिलेत आणि त्याच्यावरती भोजन वाढायचं म्हणून लाखो लोकांना आम्हाला आदेश दिलेला आहे आणि त्याप्रमाणे आम्ही करण्याचा प्रयत्न करणार आहोत. यावर्षी नवीनच ख्रिश्चन कायमचा अन्नछत्र इमारत बांधून बॉयलर सिस्टमने गॅसवरती हे सगळं जे अत्याधुनिक अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून यंदा भोजन आजपासून द्यायचा स्वामीजीने सुरू केलेलं आहे, संकल्प केला आहे आणि आमच्या सर्वांना सहकार्याने हे स्वामी संकल्प आपण पूर्ण करायचा आहे. आम्हाला दिलेली जबाबदारी आम्ही खारीच्या वाट्याने करण्याचा प्रयत्न करणार आहोत. धन्यवाद.